ठीक आहे. ठीक आहे, ज्यांना कळालं नाहीये तो त्यांनी इकडे लक्ष द्या. हे काय मायनस लावलं सरांनी. हा, प्रज्ञाला माहिती आहे, मग प्रज्ञा लेक्चर दररोज करते. ठीक है, चलो अभी क्या करना पड़ेगा आपको, देखो. हा, आता काय करायचं, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. जो काही स्ट्रक्चर झालेला आहे बघा, मायनस आणि प्लस जो होतो तो आपलं उत्तर कशात, मायनस मध्ये काढतो. ठीक आहे, वजाबाकी होते. जर एका संख्येला मायनस असेल समोर आणि दुसऱ्या संख्येला जर प्लस असेल तर आपण त्याची वजाबाकी करतो. कळालं? परत परत लक्ष द्या. जर एका संख्येत मायनस असेल, दुसऱ्या संख्येत प्लस असेल, तर त्या दोन्ही संख्येची काय करतो, वजाबाकी करतो. मोठ्या संख्येमधून छोटी संख्या आपण वजा करतो. मग मी पण तेच करणार, तुम्ही पण तेच केलात बरोबर का. 84 येतोय. ठीक आहे, बघूया. ठीक आहे, हा बघू आता. मी पण तेच केलं, तुम्ही पण तेच करणार. ठीक आहे, बघा आता इकडे लक्ष द्या. मग आता ही संख्या आहे, मी मायनस करणार. लक्षात आलं सगळ्यांना? 484 मायनस 0.8. मग आता इथं दशांश चिन्ह आहे, मला प्रश्न पडला 0.8 कसं लिहू. बरोबर, कसं लिहू बघा, लक्ष द्या. 0.8 जर असं लिहिला तुम्ही, इथे जर 0.8 असा जर लिहिला तर तुमचं हे चुकलं. ठीक आहे, चुकलं. मग काय करायचं बघा, 484. आता काय करायचं, इथं दशांश चिन्ह नाही ना, इथं काय पुढं संख्या, इथं दशांश चिन्ह द्या. काय फरक पडतो का? पडत नाही. मग हे दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह 0.8 काय करायचं, लिहायचं. हे दशांश चिन्ह आहे ना, दशांश चिन्ह लिहा. त्याच्या उजव्या साईडला, डाव्या साईडला 0 आहे, 0 लिहा. आणि उजव्या साईडला 8 आहे, 8 लिहा. ठीक आहे, असं लिहून टाका. आता काय फरक पडतो का, काय आपल्याला त्रास आहे का, काहीच नाहीये. आता मग काय करायचं, वजाबाकी करा. इथं काही नाही म्हणजे शून्य द्या, इथं काही नाही म्हणजे शून्य आहे, काहीच फरक पडत नाही. पुढे शून्य दिलं तर काही फरक पडत नाही. पॉईंटच्या नंतरचे शून्य किती द्या, काहीच फरक पडत नाही. ठीक आहे, चला. मग आता हे शून्यामधून आड जातील का, जात नाहीत. बरोबर, ह्या शून्यामधून आड जातात का, जात नाहीत. म्हणून एक उसना घेतला, 4 गुण इथं झाले बाळांनो 10. ठीक आहे, बरोबर. 4 गुण एक उसना घेतला, इथं झाले किती, 10. बर, आन्सर कोणाकोणाचं काय काय एक बार चेक करू द्या. बरं, लय भरपूर जणांनी चुकवलेलं आहे, बघूया. तुमचं डोकं व्यवस्थित काम करत नाही, सकाळ सकाळी झोप झाली नाही असं वाटते मला. ठीक आहे, ठीक आहे, चला. झोप झाली नाही बऱ्याच जणांची. हं, हा, झोप झाली नाही. सानवी, शुभ्रा, सगळ्यांनी चुकवलं. हा, तुमचं झोपच झाली नाही. चला, 10 मधून जर 8 गेले तर 2 उरले. दशांश चिन्हला दशांश चिन्ह. त्याच्यानंतर इथं उसना देलता, याच्याकडे राहिले 3 बाळांनो. हे 3 इथं लिहितोय, हे 8 इथं लिहितोय आणि 4 इथं लिहितोय. झालं उत्तर आपलं. चला, झालं का उत्तर फायनल? नाहीये आपलं. 483.2 बरोबर. मग आपण काय करतो, मोठ्या संख्येचे चिन्ह देतो. 0.8 ही मोठी संख्या आहे का, नाहीये. बरोबर, -484 आहे, म्हणून मायनसचं चिन्ह द्या. मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. बरं, बघा आता किती जणांनी आन्सर चुकवलं बघा. बघा आता तुमचा अभ्यास असा आहे बघा, म्हणून मी आपण तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी अशा पद्धतीचे पण क्वेश्चन घेतोय. ठीक आहे, ओके. प्रज्ञा 84 काढलीस, कसं काढलीस बघू आता. थांब थांब, तुला विचारतो. थांब, पहिल्याचा आन्सर काढलेली आहे प्रज्ञा 47 पॉइंट. ओके, असं गेल्या का, कळलं का प्रज्ञा? थांब, प्रज्ञा 1, राधिका 2, सुगोष 3, शुभ्रा 3, 4, सानवी 5. वा, म्हणजे सगळेच जण चुकले. जे हुशार म्हणतायत ते पण चुकले. ठीक आहे, थांबा. आता तुम्हाला का जमत नाही मला माहिती होतं, हे असं तुमच्या होणारच होतं प्रॉब्लेम. तर मी आता म्हणून तुम्हाला असे क्वेश्चन घेतले. ठीक आहे, तर आपल्याला हे पण आलं पाहिजे. आपल्याला स्ट्रॉंग बनायचं म्हटलं तर ह्या गोष्टी जमल्याच पाहिजे. ठीक आहे बाळांनो, लक्ष असू दे सगळ्यांचं. ठीक आहे, आता मला विचारायचं आहे काय चुकवलंय. ठीक आहे, बघू आता. ह्या मॅडमला विचारतो. हा मॅडम, शुभ्रा मॅडम, काय झालं? लक्ष आहे का शुभ्रा? यस सर. काय चुकवलं?
सिंपल आहे ना. सर मी 484 मायनस 0.8 8. केलं. 0.8 इथं ठेवली, इथं पॉइंट चुकणारच ना. हम्म. चला, तसं सानवीनं चुकवलं राधिकानं. काय राधिका, झोप झाली का राधिका? झाली सर. मग का चुकलं? सर हम्म. मी 484 वजा 8 केलं, पॉइंट विसरून गेले. विसरून गेले, जेवायचं विसरते का? हा, विसरून गेले. वा. चला, सर समर कुठे? हा, सर थांब थांब. हा, ओके ओके, जेवायचं विसर नसतं मला माहिती आहे. हा, समर काय रे, सर झोप झाली नाही का? सर हम्म. पहिल्याचा हे 484 मायनस 0.8 केलं. मग तुझं 47.8 कसं काय आलं रे? हा. चला, आता पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. थांबा, सगळ्यांनी कोण कोण चुकलं बघू द्या, काय काय केलं. सुघोषनं पण केलंय, चुकवलं, ठीक आहे. बघा, हा, सानवीनं पण चुकवलं. हा, सानवी, अरे बाळा, ए सर बाळा, येस काय सर. होतंय? का चुकलं? हम्म. सर कन्फ्यूज झाली. हा, कन्फ्यूज झाली. चला, चला, कन्फ्यूज झाली. चला रे, सगळ्यांना कळालं का रे काय आहे आपलं चुकलंय? चला, पुढचा क्वेश्चन कोण सॉल्व्ह करेल? ठीक आहे, चला. चला, बंद करा आता. पुढचा क्वेश्चन कोण सॉल्व्ह करेल? दुसरा, सेकंड नंबर कोण सॉल्व्ह करेल? मी. ओके. चला, मी परत एक सांगतो. तुम्हाला असेच क्वेश्चन प्रॅक्टिस करण्यासाठी मिळतील क्वेश्चन सगळे, ठीक आहे. मिळतील क्वेश्चन, ठीक आहे. म्हणजे आपल्याला बेस पक्का झाला की काही हरकत नाही. काय आपल्याला पहिलं बेस पक्का करून घेऊया, ठीक आहे. चला, अभी क्या करना पडेगा, चलो. दुसरा, हा, ओके. 84.5. आता समजलं का सगळ्यांना? ओके, ठीक आहे. बघा, आता सेकंड क्वेश्चन असा आहे. मायनस मायनस 845 प्लस 0.5 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स, ठीक है. सो अभी क्या करना पड़ेगा, देखो. आता बघा, इथं -845 प्लस 0.5 आहे, बरोबर. बरोबर. तर आता तुम्हाला माहिती आहे स्ट्रक्चर काय होतंय. मायनस आहे सर, इथं प्लस आहे, तर मला वजाबाकी करावं लागणार आहे, बरोबर. हे तर सगळ्यांना जमतंय, बरोबर ना? ओके, हे तर सगळ्यांना जमतंय. ए समर, मायनसचं सिम्बॉल लाव, नाहीतर मी तिथे येऊन लावेल. हा, ठीक आहे, मायनसचं सिम्बॉल. ठीक आहे, लक्ष असू दे. आता बघा, आता काय म्हटलं मी? परत परत मायनस आहे सर आणि प्लस आहे सर, म्हणून वजाबाकी होतंय, म्हणून वजाबाकी करतो पहिल्यांदा. ठीक आहे, मी करतोय. मग 845 वजा, आता इथं पॉइंट आलं ना, मग आता इथं पॉइंट द्या, काय संख्येसमोर काही फरक पडत नाही. मग दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, हे 5 इथं ठेवला आणि हे 0 पुढे ठेवा, ठीक आहे. 0 इथे लिहा, ठीक है, ठीक है। चलो, अभी उसको इधर 0 देने से भी चलेगा, नहीं दिया तो भी चलेगा, ठीक है. 10 0 द्या, म्हणजे आपण कन्फ्युज होत नाही वरती. मग आता मला सांगा, 5 0 मधून 5 जातील का रे? नाही जात, म्हणून मी उसना घेतो, इकडून 10 झाले. मग 10 मधून 5 काढतोय, उरले माझे 5. दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, आणि इथं राहिले 4. हे 4 इथं लिहिलं, हे 4 जशाच तसं, हे 8 जशाच तसं. मग माझं फायनल आन्सर अजून झालेला आहे का? नाहीये. अभी मुझे क्या करना पडेगा, देखो. हे मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, ठीक आहे. झालं उत्तर. हम्म. मोठी संख्या 845 आहे रे बाळांनो. ज्यांनी प्लस लावलं नाही त्यांनी बघा, 0.5 हे मोठी संख्या नाहीये. 1/2 ला आपण 1/2 ला 0.5 लिहितोय, कळतंय का? चला, समजलं? मला वाटलं समजलं असेल तुम्हाला. मी अपूर्णांकाकडे जात होतो, बरं झालं मी गेलो नाही. हम्म. अपूर्णांकाकडे जात होतो, बरं झालं गेलं नाही मी, कळालं का? ठीक है, आता कौन बताएगा अभी आगे का क्वेश्चन? आगे वाला कौन बताएगा रे? चलो, जल्दी जल्दी बताओ अभी, ठीक है. चला, बघू कोण सांगणार बघतो आता. शुभ्रा सांगते का सुघोष सांगते?
का समर सांगते? चला, समरचं नुसतं प्लीज आणि आन्सर चुकवतोय हा. मला तुझं तरी चुकायला नाही पाहिजे होतं. चला घ्या. ओके. चला, मायनस 4.8 प्लस 94 इजिकल टू क्वेश्चन मार्क. पहिला ठीक आहे. पहिला. दुसरा घ्या. मायनस 8.448 प्लस 9.6 इजिकल टू. ठीक आहे. सेकंड. चला रे, काढा उत्तर. दोन दोन क्वेश्चनचे दोन्हीचे उत्तर लगेच आले पाहिजे. हा, चला. अरे उठा लवकर. आपल्या मित्रांना मैत्रिणींना सांगा सकाळी उठायची, त्यांनाही सवय लावा. तुम्ही लावून घ्या. हा, अभ्यास करा. काय तुम्ही एकटे एकटे येत आहे, तुमचे मित्र मैत्रिणी उठतायत, आपल्याला मजा येणार, कॉन्पिटिशन वाढणार. ठीक आहे. त्यांना डाऊट मनात असतील ते डाऊट त्यांनी विचारणार. तुम्ही जरी डाऊट विचारायला तुम्हाला जरी विचार वाटत नसेल तर त्यांनी विचारतात. मग त्यांना डाऊट सेम असेल, तुम्हाला डाऊट सेम असेल, तर मग आपला डाऊट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. ओके, दोन आन्सर आलेले आहेत रे. 89.2 शुभ्राचा आणि सानवीचा आलेला आहे. शुभ्राचा आणि सानवीचा आलेला आहे. ओके, फक्त दोघींनीच उत्तर द्यायला. बाकीच्यांचं काय रे? बाकीच्यांचे डोके चालत नाहीत का? अच्छा, बर. असं कोणी आहे का रे? मला सर अजूनही कळालं नाहीये, मला सांगा परत. ठीक आहे, असा जरी असेल तरी आपल्याला चालतो. तो सगळ्यात हुशार आहे, कारण का त्यांना शिकण्याची इच्छा आहे. ठीक आहे. अजूनही सर मला काहीच समजलं नाहीये, सांगा. ठीक आहे. ओके, सेकंड आणि फर्स्ट. चला, आलेला आहे. नो. ओके. मिळाला का नाही? इतक्या वेळपासून विचारत होतो तर आता जाग आली बाळाला. ठीक आहे. चला, मी कोणाला विचारत नाही रे, आता श्रावणीला विचारेल. ठीक आहे. हा, श्रावणी बोल बाळा. चलो. हा सर. श्रावणी. हा सर. हो, काय समज नाही बाळा? सर मला पूर्णच गणित समजलं नाही. ठीक आहे, पूर्ण गणित समजलं नाही. ओके, ठीक आहे. बर, तू कसं केली सांग बरं. बर, तुला कसं सर वाटते, कसं सॉल्व्ह करायचं? सर बोल. पहिले दशांश चिन्ह विसरून जायचं. हा, दशांश चिन्ह विसरायचं कुठं? गुणाकाराच्या ह्याच्यामध्ये लक्षात असू दे, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे का? नाही. हा, लक्षात ठेवा. गुणाकार आला तर दशांश चिन्ह विसरून आपण काय करतो? परत दशांश चिन्ह लावतोय. लक्षात असू द्या. नोट्स केली का बाळा? नोट्स लिहिते का? बुक मध्ये लिहिते का? हो सर. हा, प्रत्येक पॉइंट लिहायचा आणि काय फरक आहे ते चेक करायचं. लेक्चर झालं की थोडस त्याला उघडून बघायचं पेज. उघडल्यावर आपली एनर्जी डाऊन होत नाही बाळा. थोडस आपल्याला बुक उघडून बघा सगळेच, सगळ्यांनीच बघायचं. कळतंय का? चला, समजलं नाही ना, काय हरकत नाही. इकडे बघ. हो सर. आता श्रावणी, मला सांग बाळा, एका संख्येला मायनस चिन्ह आहे, दुसऱ्या संख्येला प्लस चिन्ह आहे, बरोबर? मग मायनस हो सर. आणि प्लस काय होते बाळा? मायनस. बरोबर, एवढं तर तुला जमतंय. ठीक आहे, मायनस झालं. मग आपण काय करतो? मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो परत, बरोबर? हो सर. ठीक आहे. मग आता ही बघू, ही 94 आहे, 94 मोठी आहे. 94 वजा 4.8. मग आता मला 4.8. सांग बाळा, हा, 4.8 असं जर लिहिलं तर माझं चुकेल का नाही?
हो सर. मग मला कसं लिहावं लागणार बघ बरं. 94 इथं आपण काय करूया, 94च्या समोर इथं दशांश चिन्ह देऊया. ठीक आहे, बरोबर. मग आता हो. इथं दशांश चिन्ह खाली आपण काय करूया, हे पॉइंट मध्ये आहे का, नाहीये. आणि हा ही काय पॉइंट मध्ये आहे. मग आता काय करूया, पॉइंटच्या उजव्या साईडला 4 आहे आणि सॉरी डाव्या साईडला 4 आहे आणि उजव्या साईडला 8 आहे. मग पॉइंट इथं लिहूया आणि हे 4 इथं लिहूया आणि हे इथं 8 लिहूया. ठीक आहे, ठीक आहे. चला बाकीचं ओके. उत्तर काय काय चेक करतो. चला, कळालं इथपर्यंत श्रावणी? हो सर. हा, आता इथं काय करायचं, शून्य द्यायचं, कारण आपल्याला कन्फ्युज व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे, आणि इथं दिलं तरी चालेल, काय हरकत नाही. ठीक आहे, पुढं काय त्याची किंमत राहणार नाही बाळा. हा, चल, शून्यामधून 8 जातील हो का? सर. नो सर. मग 8ला 8 लिहायचं. 8ला 8 कसं बाळा, आता वजाबाकी करते असं करशील का तू? बघ, शून्यामधून नाही 8 सर, काढशील का तिकडला आणि 8चा जातील का? घ्यायचा. हा, तुझी झोप झाली नाहीये. ठीक आहे, इकून उसना घ्या सर, 10 झाले. इकडे बरोबर. झाले 10. 10 मधून 8 गेले, 2 राहिले. पुढं दशांश चिन्हला दशांश चिन्ह. दशांश नाही. सर बरोबर. इकडचा हातचा आता इथं घ्यायचा, राहिले बाळा इकडे 10. 3. 3 झाले ना, 3 मधून 4 जातील का? इकडचा हातचा घ्यायचा सर. बरं बरं, उसना घेतला, झाले किती? 13 सर. 13 मधून 4 काढले, किती उरले? 9. 9. इथं राहिले किती मग बाळा? 8. 8ला 8. मग आता इथं लिहितोय मी 89.2 फायनल उत्तर आहे का बाळा? हो सर. का बरं? कारण सर दशांश चिन्ह दिला ना आपण, वजाबाकी पण अरे करून पण एक घेतली. शेवटची स्टेप आपण सांगितलं ना, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. असं काही शिकलं का आपण? हा सर. हो सर. हा, हो. हा, 94 ही मोठी संख्या आहे, प्लस चिन्ह आहे. सर दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. चालते. कळालं श्रावणी? हो सर. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन सांग बरं. आता सेकंड क्वेश्चन काय करायला लागेल सांग. हो सर. बोला, बाकीच्याने समजलं असं सांगा. हा? सर. हा. हम्म. सर पहिले आपण खाली लिहून घ्यायचं, मोठी संख्या वरती लिहायची आणि छोटी संख्या खाली लिहायची. मोठी संख्या कोणती आहे? सर 8.448. मोठी संख्या आहे ती. हो बघ, सर. लक्षात असू दे, हे जे आहेत ना दशांश चिन्हानंतर कितीही डिजिट जरी असतील ना बाळा, आणि हे दशांश चिन्हाच्या इकडे एक उजव्या साईडला ही मोठी संख्या आहे, 9 ही मोठी संख्या आहे, हे 8 पेक्षा. दशांश चिन्हानंतर हे 6, बरोबर. 9.6 ही मोठी संख्या आहे, तिच्यातून ही छोटी करा, वजा. कळालं का? ही हो सर. मोठी आहे, इथं डिजिट किती वाढू दे बाळा. कळालं का? हो सर. बघ बाळा, आता तुला इथे फरक दाखवतो. ठीक आहे, 8.4448 आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि मी इथे 9 हो. पॉईंट लिहितो. ठीक आहे, 9.6 लिहितोय आणि याच्या समोर शून्य लाव. म्हणजे किती कोणती मोठी झाली रे मग? 8.488 मोठी, सॉरी 448 मोठी आहे का 9.6 मोठी आहे? 9.6. हा, कळालं का? हे बघ, 600 म्हणताय ना, 6.00 म्हणतात, सॉरी 9.600 म्हणतात, 600 म्हणता येत नाही. ठीक आहे, लक्ष असू दे, असं हो त्याला हे सर. करतात. ठीक आहे, आता बघ, मोठी संख्या कुठली आहे? 9.6, 9.6. बरोबर. हो हा, सर. नंतर 8.448. 8.448. 448 असं करू नको बाळा, 488 सांगा, तसं वाचायचं नाही. हो आता मग सर. इथं याच्या इकडे समोर काय नाही, म्हणजे शून्य द्यायचं. झालं का 600? सोपं जाईल आता आपल्याला. हो सर. ओके, आता कर वजाबाकी मग. सर 6चा हातचा घेतला इकडे शून्यकडे, नंतर ऊस नाही सर घेतला, इकडनं हातचा 10 घेतला झाले. इकडे. इकडे गेले 10 झाले, इथं राहिले 9 सर, इथं राहिले 5, बरोबर. हो सर. ठीक, इथं 9 उरले मधनं 2. 8. हो सर. अरे 10 मधून 8 हे गेले, 5. 2 उरले. 9 मधून 4 गेले, 5 उरले, बरोबर. 5. हो आणि सर. इथं 5 आणि अजून एक 5 गेला, मधून 4 4 गेले. गेले तर 1 उरला.
दशांश चिन्हाला आणि दशांश इकडे पण चिन्ह आणि इकडे पण एक आणि हा उरला. एक उरला. कळालं, कन्सेप्ट क्लिअर झालं, फायनल उत्तर झालं का बाळा आपलं? नो सर. मग मोठ्या छोट्या संख्येत चिन्ह द्या संख्येचं ना. कुठली चिन्ह द्यायचं. कुठली संख्या आहे मग? 9.6. तिला प्लसचं चिन्ह आहे सर, दिले तरी चालते, नाही दिले तरी चालते. ठीक आहे. कळालं आता श्रावणी? सॉल्व करशील आता? हो सर. ओके ठीक आहे रे. चला बाकीचे आहेत का जागी? हा, आमच्या दोघांचं चाललंय डिस्कशन, हे काय बोर करते सर. हा हा, चला कोण सांगणार उत्तर नेक्स्ट? चला चला रे, नेक्स्ट सांगा, कोणीतरी सांगा. आता मला दशांश चिन्हावर घ्यावं लागेल आता. चला कोण सांगणार रे? चलो उसका आंसर दे दो, जल्दी से आंसर चाहिए मुझे. ठीक है, चलो चला चला उत्तर द्या. चला उत्तर द्या रे बाळांनो. चला कोण सांगेल रे, कोण सांगेल? चला 3.6. 3.6 कसं काय रे? चला बघू. 3.6 मायनस 3.6. ओके. -3.6. ओके ठीक. चला हा कोण आहे रे? छोटासा बघूया, ह्याला विचारू. चला मला विचारायचं, त्याला विचारतोय. ठीक आहे. चला सुवर्णा मॅडम कुठे आहेत? सुवर्णा बघू दे. सुवर्णा 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 कुठे गेले ते? हम्म प्रणव, श्रावणी, ओके ओके, आदित्य ओके, पियुष ओके, प्रज्ञा. ए प्रज्ञा आहे का जागी? प्रज्ञा बघूया प्रज्ञाकडं. प्रज्ञा मॅडम आहे का जागी? हो सर. हा सांगा मग. काय करूत आपण काय करायचं सांगा. 8 - 4.8 मायनस, चला 1.2 बरोबर लिहिलं का मी? मांडणी बरोबर गेली का? हो सर. ओके, मला येत नाही सांगा. ठीक आहे. काय करू आता? 8तून 2 गेले, 6 उरले. 6 उरले. बर ठीक आहे. पुढं दशांश चिन्हला दशांश चिन्ह खाली लिहायचा आणि हा चाराचे मी 3 उरले. बर, मला दशांश चिन्ह का खाली वाटलं. ठीक आहे. आता काय मग? आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. काय मोठी संख्या कुठली आहे मला कळत नाही. 1.2 आहे का? नाही सर, 4.8 4 आहे. पॉईंट. ओके. मग वजाबाकी का केली बरं? मला काही कळलंच नाहीये. वजाबाकी का केली? का केली वजाबाकी? कारण काय आहे रे त्याचं? आपण रिझन मला कळलं नाहीये. त्याचं रिझन पाहिजे मला, एक्सप्लेनेशन. बर हे जे आहेत ना, 4.8 वजा तू काय केली? 1.2 केली. मग वजाबाकी का केली? तुझं उत्तर बरोबर आहे, मलाही माहिती आहे. पण मला समजलं नाहीये तू वजाबाकी का केली. का केली बाळा? सर मायनस प्लस इक्वल मायनस होतं म्हणून केली. हा छान, मला हेच ऐकायचं होतं बाळा. ओके छान बाळा. मी शिकलो बघ तुझ्यामुळं. मला एक क्वेश्चन कळाला. चला छान रे. प्रज्ञा बघा कसं सांगितली. ओके छान प्रज्ञा बाळा. ओके वा वा मस्त प्रज्ञा. छान अभ्यास आहे प्रज्ञाचा. चला चला नेक्स्ट. नेक्स्ट कोण बताएगा रे? चलो उत्तर डालो फटाफट. चला आन्सर टाका रे, आन्सर टाका लवकर लवकर. आणि आपल्या फ्रेंडला सांगा यायला, त्याला पण शिकू द्या ना. स्वतः शिकताय, दुसऱ्यांना पण येऊ द्या.
कॉम्पिटिशन वाढल, मजा येईल अजून. ठीक आहे, चला. ओके, चला चला बाळांनो, उत्तर टाका. आता कन्फ्युज असतील बरेच जण. काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. चला 8.45 वजा करायचं का प्लस करायचं ते तुम्ही ठरवायचं. मला काही येत नाहीये. मग काय करायचं, हा असं असं सर दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, त्याच्या उजव्या साईडला किती अंक आहेत ते लिहा, डाव्या साईडला किती अंक आहेत दशांश चिन्ह ते लिहा. झालं उत्तर. चल, कोण बदला श्री. आता श्री सांगेल बघा, लय भारी सांगतो श्री रे. बघा इकडे श्री बघा, आता श्री जी आपण श्री बघा कसं सांगतोय. हा श्री बोल रे. श्री आहे का? सर पहिला 8.45 लिहायचं. 8.45 लिहायचं. बर, 8.45 लिहायचं. ओके ठीक आहे, मला आवाज लय आवडतो बरं का श्रीचा. ओके, हा पुढे. सर 4.08 लिहायचं. बर, 4.08 लिहायचं. ओके ठीक आहे, झालं. काय करू सर मग आता? मायनस मायनस प्लस. बघा कसं लक्षात ठेवलं बाळ. बघा मायनस मायनस प्लस होतं म्हणून बेरीज करायचं का बाळ? हो. ओके ठीक, क्या करू मग बाद में, क्या करू बोल, बाद में क्या करना पड़ता? 5 plus 8. 5 plus 8 13. 5 plus 8 13, carry 1. ओके, It's a 5 यस 5 point पॉइंट 8 plus 4 12. 8 4 plus 12. ओके, दिस इज माय फाइनल आंसर. नहीं, ओके, सो क्या करू? प्लस. ओय, काय करू? प्लसचा चिन्ह. का बरं? मायनस अरे मायनस मोठी, प्लस. अरे दाद्या तुला काय सांगितलं, मोठी संख्या कोणती आहे तिथं चिन्ह द्यायचं बोललं का नाही? हो. मग तुझं लक्षच नाहीये. मोठ्या संख्येचं चिन्ह अरे तुम्हाला, हा मायनस, हा ठीक आहे. मी अरे तुम्हाला कसं लिहून दिलं तर मायनस कॉमा मायनस, मायनस होतंय सॉरी प्लस होतंय. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणलं प्लस मायनस काय होतंय मायनस मायनस, मग नंतर मायनस प्लस किती होतं मायनस, प्लस 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 होते. आणि मी असं म्हटलं का नाही रे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं लिहिलं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. चिन्ह द्या. मग तुम्ही काय तेच चाललंय तुम्ही. हे गोष्ट विसरलाच म्हणून तुझा आन्सर बघ बाळा. हे जर इथं प्लस दिला असता तर किती मोठा फरक पडला असता. फरक पडतो, लक्षात असू दे. ठीक आहे, श्रीनं छान सांगितलं पण तो विसरला. सकाळी झोप झाली नाही का तुझी? अरे झोप झाली नाही का बाळा? चला आता कोण सांगते बघू. आता चुकलंच नाही पाहिजे. चल दिसते का रे? दिसते. ओके ठीक आहे. चला बेस पक्का करून घ्या पहिले. चलो आंसर कौन बताएगा मुझे अभी? चलो एक बार वापस से लिखता हूँ थोड़ा सा डार्क कलर में, आपको दिखाई नहीं देगा तो अभी देखो इधर 0.808 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स. ओके ठीक है, चलो सॉल्व करो, जल्दी जल्दी सॉल्व करना पड़ेगा आपको. ठीक है चलो, B20 हो गए. इतना लेट कौन आया रे? आप 20 हो गए. कौन आया नया नया? प्रज्ञा बताई, अभी मनस्वी बताएगी मुझे. हाँ हाँ मनस्वी सांगेल. आणि हा का चुकवला रे? आदित्य तू काय आन्सर चुकवला रे? हा हा प्रीती बाळा दररोज यायचं. आता आतमध्ये आल्यावर काही कळत नाही बाळा. दररोज आलीस ना तुला सगळं कळेल. मी शिकवतोय. ह्यांनी जेवढे शिकलेत ना पाठीमागं तेवढं आपण शिकू नंतर. ठीक आहे, काय हरकत नाही आहे, पण रेग्युलर यायचं. ठीक आहे,
प्रज्ञा बाळ आणि सगळे बोलतात बघ आता. हा कसं बोलतात कुठे रे मनस्वी सापडत नाहीये. हा मनस्वी मॅडम आहे का जागी? मनस्वी ए मायनस लाव रुचिता. मनस्वी ही लय पॉज करून बोलते हा. याला काय सर माझ्या पाठीमागं लागलं उगाच विचारायला लागले. हा मनस्वी असंच बोलते का? नो सर. अय, अरे मग वेळ लागतो कस काय तुला? विचारतोय मी, तू वेळ लावते. टाइम जातो ना आपला. हा, बोल काय करू आता? सर मायनस आणि मायनस प्लस होतं. बर मायनस आणि मायनस प्लस होतं सर. हा काय करू मग? सर हम्म 48 कन्फ्युज व्हायला काय? 48. 48 बरोबर. इथं सर 0.808 आहे. इथं दशांश चिन्ह देतो सर मी. आणि ह्या हो. दशांश चिन्हाखाली हा दशांश चिन्ह लिहितोय. हा न द्यायचा. डावीकडे शून्य आहे. शून्य आहे. एकच्या खाली हे 0 8 आणि इथे इकडे 8 0 शून्य 8. आणि 8 इकडे. आणि इथं वरी शून्य देतो सर. मला कन्फ्युजन होत असेल तर द्या शून्य, काही फरक पडत नाहीये. ठीक आहे. आणि मी काय करतो हो. सर? बेरीज करतोय. मग बेरीज सर करा. हे 8 हे 0 हे 8 8 0 दशांश 8 पॉइंट 8 8 आणि 4. मग उत्तर झालं काय? 48.808. नाही सर, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग मोठी संख्या कुठली आहे? 0.808. होय? मोठी संख्या आहे ती? नाही शून्य पॉईंट नाही, सॉरी एट सॉरी शून्य हा. सॉरी सर. अरे 48 आहे. 48. आता तुम्हाला त्याचा डिफरन्स सांगतो. हा उद्या डिफरन्स सांगतो ह्या गोष्टीच्या. आता ह्या गोष्टीवर आपण अभ्यास करू उद्या. ठीक आहे. बघा तुम्ही काय करताय बाळांनो, लक्ष असू द्या. आता इकडे लक्ष द्या रे सगळ्यांनी. हा आता एक एक्झाम्पल देतो बघा. आता हे एक आहे बरं का, लक्ष द्या. एक ठीक आहे. एक आहे ठीक आहे. तुम्हाला व्यवहार अपूर्णांक शिकवल्यानंतरच कळेल. ठीक आहे. हा एक. आता या एक आहे पूर्ण, हा एक पकडू, एक भाग. याचा जर अर्धा भाग केला म्हणजे एकची किती? 2 भाग केलं म्हणजे हा एकचा पूर्णाचे 2 भाग केले. एकचे 2 भाग केलं म्हणजे याचं उत्तर आलं आपलं 0.5. मग मला सांगा हा एक मोठा आहे का 0.5 मोठा आहे? सांगा बरं. सगळ्यांच्या बॉक्स मध्ये टाकायचंय. सगळ्यांच्या बॉक्स मध्ये टाकायचंय. 0.5 हे काय आपला मोठा आहे का? नाहीये. मोठा आहे एक. लक्षात ठेव. तसंच तसंच बघा हे आपण शिकलो होतो जुने विद्यार्थी. तुम्ही तुमचं लक्ष नाही, लक्षात असू द्या. आता हा एक भाग आहे, पूर्ण एक भाग आहे. त्याचे जर मी 4 भाग केले, 4 भाग केले, मग हे एकाचे 4 भाग केले का नाही बघा. मी एक आहे, एकाचे मी काय केलं? 1/4 म्हणजे 4 भाग केलं. 4 भाग केले एकाचे. तर माझं उत्तर येतोय 0.25. ठीक आहे. 0.25 येतोय. बरोबर. बरोबर. 0.25. मग मला सांगा तुम्ही काय विचार करता बघा. हा 1 आहे सर, हे 0.25 म्हणजे 25 झालं म्हणून सर ही मोठी संख्या आहे असं म्हणताय. हे चूक आहे. लक्षात असते. चूक आहे. चूक आहे. लक्षात ठेवा. मोठी संख्या ही एक आहे. आता बऱ्याच जणांचं बघा. आता काय समजा 1.5 आहे. बघा 1.5 आहे. बरोबर. त्याच्यानंतर इथे लिहितोय मी 1.25. ठीक आहे. मग कुठली मोठी झाली हो? बघा जसं की लक्षात ठेवा, ही झाली ही जो आहे तो स्टार्टिंगचा जो असतो, जो दशांश चिन्हानंतर जो असतो बघा. दशांश चिन्हानंतर जो असतो इकडं म्हणजे कुणीकडे उजव्या साईडचा, हा स्टार्टिंगचा मोठा अंक असेल तर ती मोठी संख्या असते. त्याच्यानंतर दुसरा, आता हे कोण मोठा आहे? हा मोठा आहे का हा मोठा आहे? हे 5 मोठा आहे. बरोबर. इथं पण एक आहे आणि इथं पण एक आहे म्हणजे 1.5 मोठे संख्या आहे, ही आहे छोटी. ठीक आहे. ठीक आहे. चला चला आता कळालं का? चला आता हे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन दूर गेलं पाहिजे. ठीक आहे. असा गोंधळ नकोय आपल्याला परत. ठीक आहे. चला चला आता बघा. चला पुढचा क्वेश्चन. हा उद्या चांगला एक्सप्लेन करतो अजून. ठीक आहे. चला उद्या मला अभ्यास, याच्यावर अभ्यास तुम्हाला घ्यावा लागणार आहे. तुमचा अभ्यास घ्यावा लागणार आहे कारण बऱ्याच जणांनी चुकवत आहे. ठीक आहे. चला आता सांगा पटापट उत्तर काढा.
बरं झालं मी दशांश घ्यायला लागलो, बरं झालं, नाही तर तुम्ही अजून फार चुकवला असतं. ठीक आहे, पुढं चला. चला उत्तर काढा. चला उत्तर काढा. उत्तर काढा. उत्तर काढा. उत्तर काढा. उत्तर काढा. चल सगळ्यांची उत्तर काढा बघू. चल ह्याच्यातले फर्स्ट घेणार, दुसरं होमवर्क, थर्ड घेणार, चौथं होमवर्क, आणि हे पाचवं घेणार, सहावं होमवर्क. ठीक आहे, चला आता बघा. आता सगळ्यांनी लक्ष द्या रे. हा, आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं. सगळ्यांनी लिहून घ्या रे. आधी पहिले लिहून घ्या. क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5, क्वेश्चन 6. सगळ्यांनी लिहिलं की सांगायचं. सगळ्यांनी लिहिलं की सांगायचं. ठीक आहे. सगळ्यांनी लिहिलं की सांगायचं. चला चला चला, झाला असेल सांगायचं. झालं असेल सांगायचं. ओके चला. ओके ओके, झालं का सगळ्यांनी क्वेश्चन लिहून? ओके ठीक आहे, बघा रे आता सगळ्यांनी. ओके, पहिला क्वेश्चन असा आहे बाळांनो, बघा मी प्रत्येकाला सांगतो. -4.8 होमवर्क मला पाठवायचं आहे बरं का. नंबरला ह्या 9623747015 होमवर्क टाका. ठीक आहे, माझं नाव सचिन. चला 4.8 मायनस 9.6. मग मोठी संख्या आता मला काय होते, मायनस आणि मायनस काय होते, प्लस होते, म्हणून मी बेरीज करतोय. 9.6 वजा प्लस 4.8. मी यांची बेरीज केलं. बघा या दोघांची बेरीज करा. तर 8 आणि 6 14, 14ला 4, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, हातचाला 1 दिला. मग 9 ने 1 10 आणि 4 14 झाले. मग माझं उत्तर पहिल्याच काय बघा. मग माझं फायनल उत्तर झालं का बाळांनो, 14.4 माझं फायनल उत्तर झालं का नाही. याचं उत्तर फायनल उत्तर झालं का नाहीये. 14.4 नाही झालं. मोठी संख्या म्हणजे 9.6 आहे, म्हणून दशांश मायनसचं चिन्ह दिलं. आता दुसरं एक्झाम्पल होतं बघा आपलं. आता दुसरं एक्झाम्पल काय होतं, दुसरं मी एक होमवर्क आणि एक तुम्हाला हे दिलं 4.008. ठीक आहे, 4.008 वजा 1, बरोबर. बरोबर, मग आता तुम्हाला माहिती आहे 4.008 आणि इथं वजा 1. मग आता इथं प्लस आहे, दशांश चिन्ह आहे का इथं नाहीये. दशांश चिन्ह आहे का नाहीये, म्हणून हा एक इथे लिहितोय आणि इथं दशांश चिन्ह देतोय आणि इकडे शून्य द्या. काही फरक पडत नाही. आणि आता काय करूया, वजा बाकी. 8ला 8, 0 0 आणि दशांश चिन्ह, आणि 4 जर एक गेला माझा 3, माझं उत्तर आलं 3.008. ठीक आहे, कळालं दुसरं. आता जो तुम्हाला तिसरं जो दिलंय आणि बाकीचे तुम्हाला होमवर्क दिलेत. ठीक आहे, होमवर्क दिले ते पण तुम्हाला जमले पाहिजे. तिसरं इथे लिहितोय पहिले, नंतर इथं आपण कॅल्क्युलेशन करू. इथं कॅल्क्युलेशन करू. ठीक आहे, बघा तिसरं काय बघा. तिसरं होता -6.02 -2. ठीक आहे, बघा मायनस. आता मायनस मायनस काय होतो, प्लस होत आहे, म्हणून मोठ्या संख्येतून छोटी संख्या काढू. मोठी संख्या 6.02 आहे, बरोबर. आणि प्लस हे 2 इथे लिहूया 2, आणि दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, बाकी इथे शून्य द्या. काही फरक पडत नाही. मायनस मायनस काय होतो, प्लस होतो. बेरीज करून घ्या.
2 हे 0 दशांशला दशांश आणि 6 आणि 2 8 ही माझं फायनल उत्तर झालं का नाहीये म्हणून मी इथे लिहितोय 8.02 मोठी संख्या जी आहे तिचं सिंबल दिलं साईन दिलं त्याचं चिन्ह दिलं कळालं चल आणि हे होमवर्क घ्या चला होमवर्क घ्या होमवर्क घ्या तुम्ही होमवर्क चला सगळ्यांनी होमवर्क पाठवाल चला मी सगळ्यांना विचारतोय होमवर्क सगळ्यांचं आलं पाहिजे आणि उद्या यावर परत काही क्वेश्चन घेऊया नंतर अपूर्णांकाला सुरुवात करूया ठीक आहे अपूर्णांकाला सुरुवात करूया ठीक आहे ठीक आहे झाला असेल तर यस बोला नसेल तर नो टाका ठीक आहे चला आपण काय करूया इथं आज थोडं